सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। तव्हांजी होटल जाम सुठी आ, सर्विस भी बेस्ट आ ऐं फूड भी अमेजिंग आ। पर तव्हां डेजर्ट में कुछ फ्री ॾींदा आहियो? मैडम फ्री में तो तव्हांखे रिश्तो.com जी रजिस्ट्रेशन मिलंदव। अच्छा जी हाँ दोस्तों, रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री आहे। जे मिटी माइटीअ लाइ तव्हां सिंधी ऑनलाइन मैट्रिमोनियल साइट ॻोल्हे रहिया आहियो त अॼु ई कॉन्टेक्ट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर की सड़कों की हालत दिन ब दिन बदतर होती जा रही है। गड्ढों से बड़ी सड़कों और जगह जगह टूटी हुई गलियों के चलते आम नागरिकों, खासकर वाहन चालकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। बारिश के चलते स्थिति और भी खराब हो गई है, जिससे हादसों का खतरा लगातार बढ़ रहा है। शहरवासियों का कहना है कि उन्होंने कई बार महापालिका से शिकायतें की, लेकिन अब तक कोई समाधान नहीं हुआ है। नागरिक सवाल कर रहे कि आखिर शहर की सड़कों की मरम्मत क्यों नहीं की जा रही है। इसी विषय पर जब कुछ रिक्शा चालकों से बात की गई तो उन्होंने भी अपनी नाराजगी खुलकर जाहिर की। उन्होंने बताया कि हर दिन गड्ढों से बड़ी सड़कों पर गाड़ी चलाना किसी खतरे से कम नहीं है। आज आपण इथं उभा आहोत, हे ठिकाण आहे कमला नेहरू नगर धोबीघाट। या परिसरात असंख्य असे खड्डे आहेत जे तुम्हाला बघताच त्यांनी जे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे, तसेच काही पुढारी आहेत, त्यांना तुमच्या तोंडातून चांगले शब्द निघतील। चांगले शब्द म्हणजे तुम्ही समजलं असेल कुठल्या प्रकारचे। आज हे आपले रिक्षावाले आहेत, त्यांना त्या खड्ड्यातून जाताना काय काय त्रास होतो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। सांगा बरं। आज धोबीघाट ते मच्छी मार्केट हा महामार्ग आपला बदलापूर अंबरला निघतो, हा एकदम निकृष्ट दर्जाचा झालेला आहे रस्ता। गाडी चालू शकत नाही। दीड महिना झाला हा रस्ता खराब आहे। इथं महानगरपालिकेला सुद्धा वेळ नाही आहे रस्ता बनवायला। आयुक्त 2 वेळा इथे येऊन गेले रस्त्याने। या आमदार खासदार रोज या रोडने जातात। आयुक्त मॅडम सुद्धा 2 वेळा या रस्त्याने मच्छी मार्केट पर्यंत आलेले, त्यांना काही दिसत नाही का रस्ता खराब झालाय। कुठपर्यंत रिक्षा चालकांनी हा त्रास सहन करायचा आहे। महानगरपालिकेला एवढा टॅक्स जमा होतो, काय करतात हे अधिकारी लोक? हातगाड्या वगैरे उचलायचे तेच कामं राहिले आता फक्त। रस्ते बिस्ते दिले सोडून महानगरपालिका मोठे आयुक्त वगैरे सर्व या रस्त्याने, आमदार खासदार रोज या रस्त्याने ये जा करतात, पण त्यांना रस्ते खड्डे दिसत नाही। बरोबर टॅक्स आमचा बरोबर गाड्यांचा एक जरी इन्शुरन्स वगैरे कमी असला तर लगेच 10-10 हजाराच्या पावत्या द्यायला लागल्या ते लोकांना। रस्ते दिसत नाही का त्यांना? बरोबर रोड टॅक्स वगैरे बरोबर घेतात ते टाइम टू टाइम। तुम्हाला काही त्रास होतो का गाडी चालवताना? आम्ही आजारी पडलोय आता, पुन्हा गाड्यांची एवढं मेंटेनन्स एवढा पैसा। तुमचं काय म्हणणं आहे? माझं पूर्ण कमर बेंड झाले, रोज पेनकिलरची गोळी घ्यायला लागते झोपताना, त्याशिवाय झोप लागतच नाही। गाडीचा मेंटेनन्स बोला, तुमचं काय? स्टेरिंग तुटली, 5,000 खर्च केला। समस्या आमच्या लवकरात लवकर कराव्या। होत नाही, कोण माणूस मरत नाही तोपर्यंत महानगरपालिकेला जाग येणार नाही। बाईकला ऍक्सिडेंट मोठा झाला पाहिजे ना, महानगरपालिका वहीं शहर की खस्ता हालत, खासकर सड़कों की बात करते हुए सामाजिक कार्यकर्ता योगीराज देशमुख ने उल्लासनगर महापालिका अधिकारियों के कार्यप्रणाली पर तीखा हमला बोलकर जमकर भड़के और कई शब्दों का इस्तेमाल किया है। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आपला योगीराज देशमुख। आज आपल्याला सांगू इच्छितो की हे जो परिसर आहे कमला नेहरू नगर धोबीघाट, या परिसर जो आहे या परिसरावर वर्षभरात कमीत कमी लाखो रुपये खर्च फक्त या खड्ड्यांवर केले जातात। इतका निर्लज्जपणा उल्हासनगर महानगरपालिकेने धरला आहे। त्यांनी पूर्ण लाच सोडून दिली आहे। काय त्यांना बोलायचं? आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे जो मुख्य रस्ता आहे धोबीघाट ते खेमानी, आज या रस्त्याने शेकडो गाड्या जातात रोज। आयुक्त, अधिकारी, सगळे उपायुक्त याच रस्त्याने करतात, पण ते एकच ध्येय, कसं तरी खड्डे पाडायचे आणि उल्हासनगर महानगरपालिका रिकामी करायची। अरे तुम्हाला लाजा वाटल्या पण काहीतरी थोडी तरी लाज वाटली पाहिजे। आपण काय करतोय, कुणाची लुटमारी करतोय, कशा प्रकारे करतोय। आज हे तुम्ही बघताय गोरगरीब एवढे रिक्षावाले उभे आहेत। आज हे रिक्षावाले का उभे आहेत? यांना काय पोट पाणी नाही, पण यांनी यांचं जे साधन आहे रिक्षा, या रिक्षाचा आज खुळखुळा होतोय या रस्त्यावरून। पण पोलीस प्रशासन
महानगरपालिका यांचं दुर्लक्ष आहे। फक्त यांच्या रिक्षात 4 सीट भरले, त्याचं काय कमी काय नाही कमी, निराधन लूटमारी चालू आहे। पण हे जो रोड आहे, पण या रोड कसा बनन काय बनन यांना थोडी सुद्धा लाज नाही। अरे काय करताय तुम्ही, कुठं खावा किती खावा याचं तरी भान ठेवा। आज करोडो रुपयाची तुम्ही लूटमारी करताय या रस्त्यावर, कुणाच्या जीवावर करताय? आमच्या जीवावर, या वाहनांच्या जीवावर। आम्ही टॅक्स भरतो महानगरपालिकेचा आणि तुम्ही निर्लज्जासारखे फक्त लूटमारी चालू केली आहे। कुठं फेडणार तुम्ही? आज माननीय आयुक्त मॅडम जे आलेत नवीन, आम्हाला वाटलेलं काहीतरी नवीन दिशा काहीतरी, पण जेव्हापासून ते आलेत तेव्हापासून शहरात तर खड्डे झालेत। खड्डे भरायसाठी आलेत का खड्डे पाडायसाठी आलेत तेच आम्हाला काही कळत नाही। आज तुम्ही बघू शकता हे जो खड्डा आहे, हे पाणी बघा तुम्ही किती पाणी जाते वाया, लाखो लिटर पाणी वाया जाते। आज लोकांना कुठे पाणी प्यायला नाही, पण या नालायका लोकांमुळे आज या खड्ड्यांवर शेकडो असे खड्डे पडलेत आणि याला सर्वस्वी जबाबदार पाणी पुरवठा विभाग आहे। त्या नालायकांनी तर लाजच सोडली आहे, फक्त पाण्याची बिलं काढायची, मीटर लाव हे लाव ते। कुठं तुम्ही पाप पेणार? तुम्ही बघू शकता किती आज लाखो लिटर पाणी वाया जाते। बघा पाणी, हे प्यायचं पाणी प्यायचं, ह्या हरामखोरांना लाजा वाटले बाहेर। शेकडो रुपयाचा तुम्ही फंड पास करताय, रोज वॉटर सप्लायचा फंड पास करताय, तुम्ही बघायला येत नाही की तिथं पाईपलाईन टाकली का नाही टाकली। फक्त घ्यायचं, बिलं पास करायची आणि आपल्या घालून घ्यायचे 2% 3%, हा त्यांचा धंदा आहे। पुढे अजून दाखवतो या, हे तुम्ही पाणी बघत आजकाल, हे जे पाणी किती खाली चाललंय बघा, हे बघा पाणी आज शेकडो लिटर पाणी खाली चाललंय। पण या नालायक लोकांना काय लाजा नाहीत। आज इथे एवढे खड्डे पडलेत, काय करणार तुम्ही? बघत राहा खड्डे। आम्ही तुम्हाला निवडून दिले, काय करून दिले, तुम्ही आमचे अधिकारी आहेत, शहर तुम्हाला जपाय पाहिजे, पण तुम्ही तर शहराची पूर्ण मारायला लागलात। ते पण अशी तशी नाही मारायला लागलात, या गोरगरीब लोकांचे टॅक्स वसूल करायला लागलात। कोण रिक्षाचं करतंय, कोण काय करतंय, थोडी तरी लाज ठेवा। आणि माझी नम्रतेची विनंती आहे माननीय आयुक्त साहेबांना, तसेच जे सिटी इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा, आणि विशेष करून वाहतूक विभागांना, आधी वाहतूक विभागांनी हे करायला पाहिजे की बाबा पहिले रोड बनवा, तरी आम्ही रिक्षावाल्यांकडून गाडीवाल्यांकडून टॅक्स वसूल करू, जे काय त्यांची चुकीचं आहे त्यांच्याकडून वसूल करू। पण ते पण बेचारे हे झालेत बेहाल, उलट ते सांगतात आमच्या हातात काहीच नाही, महानगरपालिका आम्हाला काही करून देत नाही, आमचं फक्त एकच काम आहे तुमच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि तुमच्याकडून पैसे वसूल करायचे। तरी माझी सर्वांना नम्र विनंती, लवकरात लवकर या खड्ड्यांचं निवारण करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नागरिकों की मांग है कि उल्लासनगर महापालिका जल्द से जल्द सड़क मरम्मत का कार्य शुरू करे ताकि रोजमर्रा की जिंदगी में आने वाली परेशानियों से राहत मिल सके। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।